नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट मिनिट रिव्हिजनमध्ये सविनय कायदेभंगातील सोलापूर सत्याग्रह हा कधी झाला तर 4 मे 1930ला गांधीजींची जेव्हा अटक झाली तेव्हा संतापजनक प्रतिक्रिया म्हणून काय केलं तर गिरणी कामगारांनी सोलापूरच्या हिरिरीनं भाग घेऊन 6 मे 1930 हा दिवस काय पाडला, हरताळ दिन म्हणून पाळला आणि रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल इमारती इत्यादी ठिकाणी लोकांनी हल्ले केले सोलापुरामध्ये. मग 15 मे 1930ला संपूर्ण भारतात फक्त आणि फक्त सोलापुरात लष्करी कायदा लागू केला. कारण का तर इथं सरकारी जे कार्यालय होते त्यावर हल्ले झाले होते म्हणून. मग लोकांनी तिरंगा फडकविला बार्शी, सांगोला, पंढरपूर या ठिकाणी, पण तो कर्नल पेजने झेंडे काढून टाकले. त्याचबरोबर गांधी टोपी हे प्रतीक सोलापूर सत्याग्रहात प्रभावी प्रतीक मानलं जायचं आणि म्हणून तुळशीदास जाधव जे की सोलापूर काँग्रेसचे चिटणीस होते त्यांनी टोपी घातली होती आणि ते टोपी काढत नाहीत म्हणून त्याला सरकारने मारहाण केलेली होती. आणि हा जो सर्व प्रकार घडला होता, इमारती वगैरे हल्ले करणं, रेल्वे स्टेशनवर, न्यायालयावर, यामध्ये पोलिसांना मारहाण झाली होती किंवा पोलिसांचा मृत्यू झाला होता. त्याबद्दल काय केलं तर पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याचा आरोप ठेवून मलप्पा धनसेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि श्रीकिशन सरडा या चौघांना 12 जानेवारी 1931ला येरवाडा तुरुंगात फाशी दिली. सोलापूर सत्याग्रहात भाग घेणाऱ्या या चौघांना पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याचा आरोप ठेवून फाशी देण्यात आलेली होती. धन्यवाद. मोर व्हिडिओज लाईक अँड सबस्क्राईब.